हा मेकअप मी फक्त 10 मिनिटात केला आहे आणि आज तुम्हाला मेकअपचं सगळं नॉलेज हे बघायला मिळणार आहे। त्यासोबत खूप कमी साहित्यामध्ये मी हा मेकअप केलेला आहे। त्यासोबत तुमचा बर्थडे असेल, पार्टी असेल, त्याला हा मेकअप खूप छान असा दिसतो। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपण चेहऱ्याला टोनर हे लावून घेणार आहोत। तुम्हाला जर तुमचा मेकअप जास्त काळ टिकवायचा असेल तर तुम्हाला हे लावायचं आहे आणि जेव्हा हे सुकेल त्यानंतर मग तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि मॉइश्चरायझर हे आपल्याला कंपल्सरी लावायचं आहे। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत याला मेकअपचा बेस म्हणतात। तुम्हाला मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, प्रायमर हे सगळं मेकअपचा बेस आहे। तुम्ही किती पण कॉस्टली प्रोडक्ट चेहऱ्याला लावा, बट हा जो बेस आहे तो खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप ह्या फॉलो करायच्या आहेत। आता आपण इथे मॉइश्चरायझर सगळीकडे छान लावून घेतलेला आहे आणि तुम्हाला एकदम हलक्या हाताने चेहऱ्याला मॉलिश करायचे आहे। याच्यामुळे तुमचा मेकअप पण चमकतो आणि छान बेस पण तो। आणि आजचा मेकअप हा आपण सगळा हातानेच करणार आहोत कारण प्रत्येकाकडे मेकअप ब्रश अवेलेबल नसतात। आता मी इथे लॅक्मेची सनस्क्रीन घेत आहे। ही SPF 50 आहे। तुम्ही देखील लावायचे आहे आणि तुमचा मेकअप हा डेचा असो किंवा नाईटचा असो, तुम्हाला हे लावायचंच आहे। सनस्क्रीनने तुमच्या चेहऱ्याला घाम येत नाही किंवा तुमचा मेकअप निघत नाही आणि काळा देखील होत नाही। त्यासाठी तुम्हाला छान प्रोटेक्शन भेटतं, म्हणून तुम्हाला सनस्क्रीन ही पहिले लावायचीच आहे। तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला सनस्क्रीन ही लावायची आहे आणि ही लॅक्मेची सनस्क्रीन खूप छान आहे। त्यासोबत ही मॅट फिनिश आहे, म्हणून तुम्हाला अजिबात टेन्शन नाही। ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी एकदा ही सनस्क्रीन नक्कीच यूज करून बघा। याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी देखील छान भेटते आणि तुमचा चेहरा अजिबात असा ऑइली होत नाही। ही ऑइल स्किन टाईप आहे, म्हणून एकदा नक्कीच यूज केली तर हरकत नाही। आता मी इथे साधा लिप बाम लावत आहे। तुमचे ओठ छान मॉइश्चरायझर होतात आणि छान शायनी चमकतात। आता मी इथे घेत आहे ते म्हणजे प्रायमर। मी इथे दवनचं प्रायमर घेत आहे आणि हे प्रायमर पण खूप छान आहे। ज्यांना ओपन पोर्स असतील त्यांच्यासाठी खूप छान एक ऑप्शन आहे आणि हे पण सगळीकडे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि हे खूप कमी क्वांटिटी लागते याची। खूप छान असं स्प्रेड होतं आणि याचा मेकअप अजिबात असा निघत नाही। मी नेहमी मेकअपच्या वेळेला हेच प्रायमर लावते। मी वेगळं कोणतंच प्रायमर हे लावत नाही कारण माझ्या चेहऱ्याला हे खूप सूट होतं। तुमची स्किन जर ओपन पोर्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे प्रायमर नक्कीच यूज करू शकतात। मला थोडे ओपन पोर्स आहेत म्हणून मी हे प्रायमर लावत असते आणि हे तुम्हाला ऑनलाईन देखील मिळेल आणि हे काही वेळेला ऑफरमध्ये सुद्धा असतं, तर तुम्ही नक्कीच चेक करून बघा। आता आपण इथे फाउंडेशन लावून घेणार आहोत आणि फाउंडेशन घेताना तुम्ही पहिले तुमच्या स्किन टोन कोणती आहे ते माहिती करून घ्या, मग तुम्ही फाउंडेशन घ्या। काही वेळेला होतं काय की तुमच्या स्किन टोननुसार फाउंडेशन तुम्ही घेत नाही आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावतात, तेव्हा तुमचा चेहरा हा खूप वेगळा दिसतो आणि खूप सावळा दिसतो। त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला फाउंडेशनचा शेड हा ओळखता यायला हवा। आता हा माझ्या स्किन टोननुसार मी घेतला आहे। असं वाटतं की माझा चेहरा खूप चमकायला हवा किंवा खूप छान असा फेअर दिसायला हवा, तर आपण आहे ना शेड हा खूप जास्त लाईट घेतो आणि आपला स्किन टोन हा थोडा सावळा असतो। तर तुम्ही अशा पद्धतीने अजिबात घेऊ नका। तुमचा जर शेड जास्त लाईट असेल तर तुम्ही 1 किंवा 2 नंबरचा शेड हा घेऊ शकतात, पण सावळा असेल तर तुम्ही 3 किंवा 4 नंबरचा शेड घ्या। तुमच्या स्किनला हा अगदी मॅच होतो आणि तुमचा चेहरा देखील छान होतो आणि तुमचा चेहरा आणि स्किन टोन ही एक दिसते आणि फाउंडेशन देखील तुमच्या स्किन टोनला हे मॅच होतं। आणि तुम्हाला हे खूप छान हलक्या हाताने स्प्रेड करायचं आहे। मी माझे सगळेच मेकअप तुम्हाला हाताने करून दाखवले आहेत कारण ब्रश हे प्रत्येकाकडे नसतात, त्यामुळे आपण हाताने मेकअप केलेला कधीही चांगलं आणि हाताने मेकअप पण खूप छान होतो। अगदी ब्रश आणि ब्लेंडरपेक्षा देखील हाताचा मेकअप हा खूप छान होतो आणि आपलं प्रोडक्टसुद्धा वाया जात नाही। नाहीतर ब्लेंडरमध्ये आणि ब्रशमध्ये आपले मेकअपचे प्रोडक्ट हे खूप वाया जातात। त्यामुळे तुम्ही अगदी हातांचा उपयोग करून देखील मेकअप करू शकतात आणि हा देखील खूप कमी वेळेमध्ये होतो। आणि फक्त तुम्हाला जेव्हा स्प्रेड करतात तेव्हा तुम्हाला हलक्या हाताने करायचं आहे। त्यासोबत कुठे स्पॉट वगैरे राहिले नाही आहेत हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, नाहीतर काही वेळेला फाउंडेशनचे खूप असे धब्बे दिसतात आणि तुमचा मेकअप हा चांगला दिसत नाही। त्यासाठी तुम्हाला खूप वेळ देऊन फाउंडेशन हे
स्प्रेड करून घ्यायचा आहे। याच्यामुळे तुमचा मेकअप अजिबात निघत नाही। डोळ्यांखाली सुद्धा व्यवस्थित लावून घ्या, नाही तर काही वेळेला आपल्या डोळ्याखाली काळं झालेलं असतं आणि तुम्ही चेहऱ्याला खूप छान लावतात आणि डोळ्याखाली खूप कमी लावतात, तर हे खूप उमटून दिसतं। आणि सोबत आपल्या मानेला सुद्धा सेम लावायचं आहे, नाही तर तुम्ही मानेला कमी लावतात, चेहऱ्याला खूप जास्त प्रोडक्ट लावतात, त्याच्यामुळे मान आणि चेहरा हा खूप वेगळा वाटतो। त्यासाठी तुम्हाला इक्वली चेहऱ्याला आणि मानेला हे प्रोडक्ट लावून घ्यायचे आहेत आणि कानाला देखील लावायचे आहेत। कानांना पण हे प्रोडक्ट्स लावायचे, कारण कान देखील चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसतो, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं सेम करायचं आहे। मी आता गळ्याला देखील सगळ्या बाजूंना लावून घेत आहे, कारण हे पण नको वेगळं दिसायला। आणि गळ्याला मानेला सुद्धा तुम्हाला लावायचं आहे। तुम्ही जेव्हा साडी घालतात तेव्हा तुमचे ब्लाऊजचे गळे मोठे असतात आणि ते देखील खूप घाण वाटतं, त्यासाठी मानेला गळ्याला देखील फाउंडेशन हे लावून घ्यायचं आहे। आता आपण इथे कन्सिलर हे लावणार आहोत, ते फक्त मी डोळ्यांच्या खाली आणि जिथे मला डार्क स्पॉट किंवा पिंपल्स वगैरे आहे मी तिथेच हे लावणार आहे। जर तुम्हाला सगळ्या चेहऱ्याला लावायचं असेल तुम्ही लावू शकता। कन्सिलरचा मेकअप देखील खूप छान होतो। ज्यांनी माझ्या चॅनलला हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्कीच बघा, खूप सुंदर असा हा मेकअप होतो। उन्हाळ्यामध्ये देखील हा मेकअप खूप छान चमकतो आणि अधिक काळ टिकत असतो। कन्सिलरने तुमच्या चेहऱ्यावर काही स्पॉट असतील ते देखील लपतात। आता मी डोळ्यांखाली व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। तुम्हाला लगेचच बघायला मिळेल की कन्सिलरचा किती फायदा आहे आपल्या चेहऱ्याला, आणि हे पण खूप हलक्या हाताने तुम्हाला स्प्रेड करायचं आहे। मी इथे स्टारचं हे कन्सिलर मागवलं होतं, खूप सुंदर असं हे कन्सिलर आहे आणि खूप काळ टिकतं। त्यासोबत तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुमच्यासाठी हे कन्सिलर खूप बेस्ट आहे। हे ऑइल स्किन टाईप आहे, पण ऑइली स्किनसाठी स्पेशली हे कन्सिलर खूप छान फायदेमंद आहे। ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ॲमेझॉन फ्लिपकार्टला घेऊ शकतात। आता मी इथे कॉम्पॅक्ट हे लावत आहे आणि जिथं तुम्हाला जास्त घाम येतो तिथे तुम्हाला कॉम्पॅक्ट जास्त लावायचं आहे आणि बाकी ठिकाणी कमी लावायचं आहे। नाही तर होतं काय की तुम्ही कॉम्पॅक्ट खूप जास्त लावतात, त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा अजिबात चमकत नाही। त्यासाठी जिथे तुम्हाला घाम येतो तिथेच फक्त कॉम्पॅक्ट तुम्ही जास्त लावा, बाकी ठिकाणी तुम्ही कमी लावलं तर हरकत नाही आणि कॉम्पॅक्टने तुमचा मेकअप हा छान लॉक होतो। आता मी इथे डोळ्यांचा मेकअप करत आहे। मध्ये लाईट गेली होती म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या डोळ्याचा मेकअप हा दाखवला नाही, बट ह्या डोळ्याचा मेकअप दाखवत आहे। हा पण हाताने मी लावत आहे आयशॅडो। मी खूप हलक्या हाताने आयशॅडो हे लावत आहे आणि मला जास्त आयशॅडो आवडत नाही, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप हलके शेड हे लावत आहे आणि हे पण खूप छान दिसतात। मी इथे रेड आणि गोल्डन कलर घेत आहे। आता मी इथे लायनर हे लावत आहे। ज्यांना लायनर हे लावता येत नाही त्यांच्यासाठी देखील मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, ज्यांनी नसेल बघितला त्यांनी चॅनलला जाऊन नक्कीच बघा, तुम्हाला शिकायला भेटेल आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला लावून दाखवलं आहे, म्हणून ज्यांनी बघितला नसेल त्यांनी चॅनलला जाऊन चेक करा। आता मी सेम लायनर हे दोघी डोळ्यांना लावून घेत आहे। मला थोडासा डोळ्यांचा मेकअप डार्क करायचा होता म्हणून मी थोडं डार्क लायनर इथे लावलेलं आहे आणि लायनरचे पण खूप सारे प्रकार आहेत, ते देखील मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येणार आहे। आता मी काजळ हे लावते आहे। काजळ पण मी ब्रॉडच लावेल। ज्यांचे डोळे नाजूक असतील त्यांनी काजळ हे ब्रॉडच लावायचं, त्याच्यामुळे तुमचे डोळे खूप छान दिसतात आणि ज्यांचे डोळे मोठे असतील त्यांनी कमी काजळ पण लावलं, म्हणजे कमी क्वांटिटी घेतली, बारीक काजळ पण लावलं तर छान दिसतं। पण मी थोडंसं डार्क काजळ हे लावणार आहे, कारण माझे डोळे अगदी नाजूक आहेत आणि काजळ लावल्याने तुमचे डोळे खूप छान आकर्षक दिसतात। दोघी डोळ्यांना सेम काजळ लावायचं आहे। ह्या डोळ्याला पण मी सेम काजळ हे लावत आहे आणि ही खूप महत्त्वाची टिप आहे, जेव्हा काजळ लावतात तेव्हा सेम काजळ हे दोघी डोळ्यांना लावलं गेलं पाहिजे, नाहीतर ते खूप वेगळं वाटतं बघायला। आता हे पण मी छान डार्कच लावणार आहे। त्यानंतर आपण लावणार आहोत तो म्हणजे मस्कारा। मस्काऱ्यामुळे आपल्या आयलॅशेस हे खूप छान ब्रॉड दिसतात आणि आपले डोळे अजून जास्त आकर्षक दिसतात, त्याच्यामुळे तुम्ही मस्कारा हा लावायचाच आहे। आता मी इथे खूप कमी ही आयब्रो पेन्सिल लावत आहे। माझे आयब्रो खूप ब्रॉड आहेत, तुमच्या आयब्रो जर विरळ असतील तर तुम्ही छान शेपमध्ये आयब्रो पेन्सिल ही लावून घ्यायची आहे। याच्यामुळे आपले आयब्रो खूप छान दाट आणि लांब दिसतात।
सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे लिपस्टिक लावताना तुम्हाला खूप पेशन्सने लावायची आहे। मी पहिले हाताने लावून घेत आहे, मग मला याला शेप द्यायचा आहे, म्हणून मी ब्रशच्या साहाय्याने याला छान शेप देत आहे। ज्यांना व्यवस्थित लिपस्टिक ही लावता येत नाही त्यांनी छान लिप लायनर पहिले लावायचं, मग तुम्ही अप्लाय करू शकतात। आणि मी इथे साधी लिपस्टिक घेत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। एनिवे तुम्ही लिक्विड सुद्धा यूज करू शकतात। आता माझी लिपस्टिक ही लावून झालेली आहे। याच्याशिवाय तुमचा चेहरा अजिबात चमकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ही फेंट का असेना पण लावायची आहे। आता मी इथे ब्लशर हे लावत आहे। ब्लशर पण खूप छान दिसतं। तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी लावा, पण लावा, याच्यामुळे तुमचा मेकअप खूप छान उठून दिसतो आणि जेव्हा तुम्ही छान स्माइल देतात तेव्हा तुमचा फेसला खूप छान ग्लोईंग वाटतो। त्याच्यामुळे तुम्हाला ब्लशर हे लावायचंच आहे। आणि त्यानंतर आपण छान हायलायटरसुद्धा लावून घेणार आहोत। आणि ज्यांना ब्लशर लावता येत नसेल त्यांच्यासाठी देखील मी नवीन छान व्हिडिओ घेऊन येईल, तेव्हा तुम्ही तो नक्कीच बघू शकतात। आता मी कपाळाला देखील थोडं ब्लशर हे फिरवून घेत आहे, आपलं फेस छान रेड वाटतं। आता मी इथे हायलायटर हे लावून घेत आहे। हायलायटर पण खूप छान दिसतं, त्यासोबत आपलं फेस हे आकर्षक दिसतं, आपला मेकअप देखील चमकतो आणि छान हायलाईट आपलं हे फेस दिसत असतं। आणि आपल्या गालांना वगैरे व्यवस्थित हे शेपमध्ये लावायचं आहे, नाही तर काही खूप वेगळ्या बाजूने हायलायटर हे लावत असतात, त्याच्यामुळे ते बघायला खूप वेगळं वाटतं। त्यामुळे हायलायटर हे छान व्यवस्थित लावून घ्या। मी आता कपाळाला लावते आहे, नोजला सुद्धा मी लावला आहे आणि हनुवटीला पण लावायचं आहे, कारण याच्यामुळे आपला मेकअप शाईन दिसतो। आणि आयब्रोला सुद्धा तुम्हाला शेवटी हे लावायचं आहे कॉर्नरला, खूप छान आयब्रोसुद्धा आपल्या चमकत असतात। आणि हे सुद्धा तुम्हाला मेकअपमध्ये नक्कीच लावायचं आहे। तुमचा मेकअप खूप प्रोफेशनल वाटतो जेव्हा तुम्ही ब्लशर, हायलायटर, कॉन्टरिंग करत असतात, तेव्हा तुमचं फेस हे खूप सुंदर आणि असं वाटतं माझ्या मते तर की तुम्हाला मेकअप हा येत असतो जेव्हा तुम्ही या 3 गोष्टी लावतात। आता मी इथे कॉन्टरिंग करत आहे। माझं फेस पहिलेच नाजूक आहे, म्हणून मी फक्त हलकं तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे कॉन्टरिंग करत आहे। ज्यांना कॉन्टरिंग येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा मी स्पेशल हा व्हिडिओ बनवणार आहे। आणि आता आपला मेकअप झालेलाच आहे असं समजा। आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने मेकअप केलेला आहे। तुम्ही बघू शकतात मी ब्रशचा वापर खूप कमी केला आहे। तुम्हाला सगळा मेकअप मी हातानेच दाखवला आहे आणि माझे सगळे मेकअप हे हातानेच केलेले आहेत। आता माझा मेकअप झालेला आहे, तुम्ही बघू शकतात माझं फेस किती चमकत आहे। मेकअपच्या पहिले माझं फेस तुम्ही पाहिलं असेल आणि आता माझं फेस तुम्ही बघू शकतात किती चमकतो आहे माझं फेस। आणि अगदी साधा सिंपल हा मेकअप आपण केलेला आहे आणि जास्त आपण फाउंडेशन किंवा बाकी गोष्टी या चेहऱ्याला लावलेल्या नाही आहेत, म्हणून नॅचरली असा हा मेकअप दिसत आहे। तर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप मनापासून आभार।